पेट्रोल डिझेल 10 दिवसात तिसऱ्यांदा महागलं. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ, तर डिझेलही 91 पैशांनी महागलं. विधान परिषद जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार एकनाथ शिंदेंची भेट. थोड्याच वेळात नंदनवन शासकीय निवासस्थानी भेट होणार असल्याची झी 24 तासच्या सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये फूट पडेल असं काही बोलू नका. मित्रपक्षांना एकत्र ठेवत सरकार चालवायचंय. एकनाथ शिंदेंकडून मंत्री संजय शिरसाटांना समज. त्र्यंबकेश्वरमध्ये 2,500मध्ये व्हीआयपी दर्शनाचा प्रस्ताव. दर्शन पास काळाबाजार रोखण्यासाठी मंदिर ट्रस्टचा प्रस्ताव. पुढील आठवड्यापासून नवीन सुविधा लागू होण्याची शक्यता. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी एका शिक्षिकेला बेड्या. पुण्यातून एनटीएशी संबंधित मनीषा हवालदारला अटक. भौतिकशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे 4 डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात. मुलांसाठी पेपर विकत घेतल्याचा संशय. गेल्या 7 दिवसांपासून सीबीआयचं पथक जिल्ह्यात तळ ठोकून. नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी दोषारोप पत्र दाखल. 1500 पानांच्या चार्जशीटमध्ये धर्मांतराचा संपूर्ण कट उघड. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचंही नाव. बंधू अशोक कराडचे साथीदारही ईडीच्या फेऱ्यात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून साथीदारांची चौकशी सुरू. अवतार पूजेच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. सोलापूर, रत्नागिरीसह रायगडमध्ये हलक्या सरी. साताऱ्यात ढगफुटी सदृश पाऊस. पुण्यात थोड्याशा पावसात रस्ते जलमय. उकाड्याने हैराण नागरिकांसाठी आनंदाची बातमी. 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज. सुरुवातीलाच मुंबईत जोरदार पावसाची शक्यता.